शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 10 मे 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। अभिषेक नमस्ते। नमस्ते नमस्ते, बोला। कोथिंबीर कशी आज? चांगले माल कोथिंबीर 20-22 रुपये पर्यंत 25 रुपये पर्यंत गेले। चांगले मेथ्या अशा क्वालिटीच्या 20 रुपये 22 रुपये गेलेले आहेत। मेथीचे आणि कोथिंबीरीचे बाजार थोडे चांगले पद्धतीचे झालेले आहेत। असे माल गेले ते 20 रुपये 22 रुपये 25 रुपये आणि अशोकाचे माल गेले 25 रुपये चांगले माल गेलेले आहेत। शापू कसा आहे? शापू 15-20 रुपये 25 रुपये जसे माल आहेत तशा पद्धतीने। पालक 30 रुपये 25 रुपये 22 रुपये 20 रुपये। कांदापात 10 रुपये 15 रुपये 20 रुपये। चालेल, धन्यवाद। चालेल, थँक्यू। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता कलिंगड, द्राक्ष, पपई, पेरू, त्याचबरोबर आंब्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते। आता यांचे दर काय काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आंबा साधारण अशा क्वालिटीमध्ये आंबा हा केशर आंबा 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर कलिंगडाचे सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कलिंगड हे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे कलिंगड आपल्याला पाहायला मिळते। तर आडवा माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर द्राक्षाची आवक बघू शकता। द्राक्ष हे 40 पासून ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता। पपई हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पपई 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता। कैरीची आवक आपल्याला पाहायला मिळते। कैरी ही 15 पासून ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये कैरी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। काकडीची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते। काकडी ही या क्वालिटीमध्ये काकडी 15 पासून ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 25 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर फ्लावर बघू शकता। फ्लावर बॅग ही 200 रुपयांना बॅग याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतो। अशा क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता 200 रुपयांना बॅग याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता। भेंडी ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो। भोपळा बॅग 100 ते 120 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला भोपळा पाहायला मिळतो। शिमला मिरची कशी आहे? शिमल्याचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। शिमला मिरची ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। वांग हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता। लिंबू हे 60 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दोडका बघू शकता। दोडका हा 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। गावरान गवारीचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अशा क्वालिटीमध्ये गावरान गवार ही 50 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर पुणेरी गवार कशी? पुणेरी गवार कशी मग? 40 रुपयांपर्यंत पुणेरी गवार किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पुदिना बघू शकता। अशा क्वालिटीमध्ये पुदिना 8 ते 10 रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता। हिरवी मिरची हे 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे।
कोबीचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कोबी बॅग ही 150 ते 200 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 500 ते 600 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 600 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या ठिकाणी भाजी बघू शकता. तांदूळचा भाजी ही 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे. कांदा पात ही 20 ते 25 रुपये. कांदा पात 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर करडी बघू शकता. करडी भाजी 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे. शापू कसे 20-25 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर चुका भाजी 20-25 रुपये पेंडी याप्रमाणे. मित्रांनो, आज लसणाचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 90 पासून ते 140 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 140 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 90 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आल्याची सुद्धा आवक बघू शकता. आलं मोठ्या प्रमाणात आल्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. 60 पासून ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 60 रुपये किलो याप्रमाणे. अशा मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता खरबुजाची आवक. खरबूज हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. 30 रुपये. त्याचबरोबर या ठिकाणी बटाटा बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा हा होलसेलचा दर हा 12 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर हलका माल हा 2 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 70 ते 75 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर हे महाबळेश्वरी गाजर. या क्वालिटीमध्ये महाबळेश्वरी गाजर हे 30 रुपये 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बीन्सची आवक बघू शकता. बीन्स या ठिकाणी बीन्सचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. अशा क्वालिटीमध्ये बीन्स हा 150 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, कारल्याची आवक बघू शकता. कारले या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये कारले हे 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर घोसावळ्यांच्या सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 20 रुपये किलो याप्रमाणे. घोसावळा चांगल्या क्वालिटीमध्ये घोसावळे 20 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. फ्लावर बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 150 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमधला माल हा 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा 150 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. शेवगा शेंग कशी आज 20 रुपये. 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंग आपल्याला पाहायला मिळते. काकड्या कशा आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये. काकडी ही 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. भोपळा कसा आहे 100 ते 150 रुपयांना बॅग. भोपळा या ठिकाणी बघू शकता. या क्वालिटीमध्ये भोपळा 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे. गावरान गवार मालाच्या क्वालिटीनुसार गावरान गवार ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पुणेरी गवार कशी आहे 20 रुपये. चांगल्या क्वालिटीत 30-35 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते. गावरान गाजराचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. गावरान गाजर हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता भोपळा बॅग कॅरेट
या क्वालिटीमध्ये भोपळा कॅरेट हे 150 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 100 ते 150 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. आगोरा वांग या ठिकाणी बघू शकता. हे वांग 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये वांग 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये तोंडलं बघू शकता. तोंडल्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तोंडलं हे 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो डांगर भोपळा बघू शकता. डांगर भोपळा हा 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये डांगर भोपळा हा 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे. ह्याच्यातलं नेचं कमीतलं बिंदास्त मधलं नाही की त्याला काय वाईट आहे अक्का म्हणलं तरी जाईल की. कुठला हिरवा लाल भडक मला. मित्रांनो या ठिकाणी द्राक्षाची आवक बघू शकता. आणि हे आहेत द्राक्ष उत्पादक शेतकरी. द्राक्ष कशी आज या क्वालिटीमध्ये द्राक्ष 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते.